अयोध्येत सोमवारी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर राममय झाले आहे। दिवाळीच्या काळात बाजारपेठेत जास्त उत्साह व गर्दी असते, अगदी तशीच गर्दी बाजारात आहे। फक्त खरेदीच्या वस्तू वेगवेगळ्या आहेत। फक्त दिवाळीतच मोठ्या प्रमाणे विकले जाणारे फटाके आणि फुले जानेवारीत विकली जात आहेत। यावेळी रामाचे छायाचित्र असलेले झेंडे, भगवे झेंडे विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात लागली असून विक्री जोरात सुरू आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण देशात वातावरण निर्माण केली असून प्रचार प्रसारामुळे आणि केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सुट्टीमुळे लोकांमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रचंड उत्सुकता आहे। त्याचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत। दिवाळी खरेदीसाठी जशी बाजारपेठेत गर्दी होते तशीच गर्दी नागपुरात बाजारात आहे। विशेष म्हणजे फटाके, फुलांना दिवाळी सारखीच आताही मागणी आहे। त्यामुळे सोमवारी नागपूरकर दुसरी दिवाळी साजरी करण्यासाठी तयार करत आहे असे वाटते।